आपण बघत आहात आम्ही नेवास्कर न्यूज, नेवास्करांच्या हक्काचं व्यासपीठ। नेवासा पोलिसांनी मानवी आरोग्यास अत्यंत घातक ठरणारी भेसळयुक्त हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर धडक कारवाई करत तब्बल 36,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। 5 जुलै 2026 रोजी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नेवासा पोलीस स्टेशनच्या पथकाने पंचासमक्ष भेंडा तालुका नेवासा येथे छापा टाकला। या कारवाई दरम्यान विविध रसायनांचा वापर करून मानवी आरोग्यास हानिकारक भेसळयुक्त हातभट्टी दारू तयार केली जात असल्याचे उघड झाले। छाप्यात भेसळयुक्त हातभट्टी दारू तसेच दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारा नवसागर, गुळ आणि इतर कच्चा माल असा एकूण 36,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी बानुबाई राजेंद्र पवार आणि तिचा साथीदार गणेश हौशीराम मोरे दोघेही राहणार भेंडा तालुका नेवासा यांच्या विरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 583/2026 दाखल करण्यात आला आहे। त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेतील कलम 123, 223 तसेच 275 तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील कलम 265 इ फ अन्वये कारवाई करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। कारवाईत पोलीस अधीक्षक प्रताप दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार तसेच नेवासा पोलीस स्टेशनच्या पथकाने सहभाग घेतला होता। दरम्यान पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांना भेसळयुक्त हातभट्टी दारू तयार करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 123 अंतर्गत कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले असून या गुन्ह्यास 10 वर्षापर्यंतच्या कारावासाची आणि दंडाची तरतूद आहे। अहिल्यानगर पोलीस दल आणि नेवासा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की भेसळयुक्त किंवा मानवी आरोग्यास धोकादायक हातभट्टी तयार होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ डायल 112 वर संपर्क साधावा। अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।